इंडियन एअर फोर्स भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आहे। इंडियन एअर फोर्स भारतीय हवाई दलामध्ये या ठिकाणी भरती निघाली आहे आणि त्याचबरोबर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि उंची फक्त 152 सेंटीमीटर ठेवण्यात आले। कोणत्या कॅटेगरीचे असाल तर फॉर्म भरणे या ठिकाणी चालू आहे। फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि इंडियन एअर फोर्सची ही नवीन भरती निघाली, याची जाहिरात आली आहे। तर बघा, भारतीय हवाई दल अग्निवीर वायू नॉन कॅबिटंट हे पद एक लक्षात ठेवा। तर पद तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊन घ्या, नॉन कॅबिटंटचं हे पद एक लक्षात ठेवा। तर इंडियन एअर फोर्स मध्ये या ठिकाणी नॉन कॅबिटंट इनटेक बघा विद्यार्थी मित्रांनो, ही या पदासाठी ही भरती चालू आहे। शिक्षण फक्त 10वी पास मागितलाय। 10वी पासवर आपल्याला फॉर्म भरता येणार आहे आणि 17 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिला, कारण की आपला या भरतीमध्ये 30 मार्काचा पेपर होणार आहे आणि 30 पैकी जे पासिंग आहे फक्त 15 मार्कावर 30 पैकी पासिंग आहे। 30 पैकी जर आपले 15 प्रश्न बरोबर आले तर आपण या ठिकाणी पास होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे आणि आपलं तर इंडियन एअर फोर्स मध्ये जर आपलं सिलेक्शन झालं, पगार सुद्धा आपल्याला 20 ते 30 हजार रुपये महिना आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर या भरतीची जाहिरात आली, उंची वगैरे किती आहे, ग्राउंड किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया, पगार वगैरे किती भेटणार आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअर फोर्स भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंडियन एअर फोर्स च्या माध्यमातून ही भरती या ठिकाणी चालू आहे, एक लक्षात ठेवा। तर फॉर्म भरणे या ठिकाणी चालू आहे आणि सिलेक्शन व्हायची जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगणार, कारण की ही जी भरती आहे ऑफलाईन भरती आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी 30 पैकी 15 मार्कावर या ठिकाणी पासिंग आहे, तर जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचे। तर बघा, यामध्ये उंची 152 सेंटीमीटर लागणार आहे, एक लक्षात ठेवा ठिकाणी। त्याचबरोबर शिक्षण 10वी पास ठेवण्यात आलेलं आहे आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे आणि या भरतीमध्ये फी 1 रुपया सुद्धा नाही। कोणती कॅटेगरी असा SC ST OBC WS NT ओपन SBC कोणती कॅटेगरी, तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये नाही आहे। आणि 17 ऑगस्ट 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आणि फॉर्म आपल्याला ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा, एक लक्षात ठेवा। ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये जे आहे निवड प्रक्रिया कशा प्रकारे, तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये काय असणार आहे, तर बघा आपल्या यामध्ये पेपर असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये। तर पेपर कसा असणार आहे, हा 30 मार्काचा पेपर असणार आहे, ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल या ठिकाणी 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर बघा, जनरल नॉलेजचे 15 प्रश्न आणि इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न अशा प्रकारे 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि 30 पैकी जो पेपरसाठी जे पासिंग आहे, 30 पैकी जर आपले 15 जरी प्रश्न बरोबर आपले, तर आपण या ठिकाणी कोणती कॅटेगरी असा तर पेपर पास आहे, तो 30 पैकी 15 मार्कावर या ठिकाणी पासिंग ठेवण्यात आला, जास्त चान्स आहे सिलेक्शन व्हायचा इंडियन एअर फोर्समध्ये। तर बघा, या ठिकाणी आपण पेपर पास झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये काय असणार आपलं, यामध्ये होणार आहे ग्राउंड। तर यामध्ये ग्राउंड किती आहे, 1600 मीटर रनिंग आहे 7 मिनिटामध्ये। जे पण विद्यार्थी 1600 मीटर रनिंग 7 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे, तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 7 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला या ठिकाणी फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे 7 मिनिटामध्ये, जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7 मिनिटामध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, ठीक आहे। तर 1600 मीटर रनिंग यामध्ये 7 मिनिटासाठी आहे आणि त्याचबरोबर 7 मिनिटाच्या अंदर आले तर ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, पास होणार आहे। 7 मिनिटापेक्षा जास्त झालं तर फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे। आणि दुसरी गोष्ट, यामध्ये आपल्यासाठी काय 10 पुशअप आपल्याला मारायचे एका मिनिटामध्ये आणि 10 सिटअप मारायचे एका मिनिटामध्ये आणि 20 स्क्वॉट मारायचे एका मिनिटामध्ये। तर नॉर्मली आहे, इजी आहे बाकी इव्हेंट। 1600 मीटर रनिंग पण या ठिकाणी इजी आहे, 7 मिनिटाचा टाईम आहे, तर आरामात या ठिकाणी आपण ग्राउंड क्वालिफाय होणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता इंडियन एअर फोर्समध्ये आपलं जर सिलेक्शन झालं तर पगार आपल्याला किती भेटणार आहे महिन्याला ते तुम्हाला सांगून देतो। तर ही जी भरती अग्निवीर अंतर्गत आहे, पहिल्या वर्षी आपल्याला या ठिकाणी 30,000 रुपये महिना असणार आहे आणि इन हँड जो भेटणार आहे 21,000 रुपये इन हँड आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे आणि 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। दुसऱ्या वर्षी आपल्याला 33,000 रुपये महिना भेटणार आहे, पण इन हँड हातामध्ये आपल्या फक्त 23,100 भेटणार आहे, 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। तिसऱ्या वर्षी 36,500 रुपये महिना भेटणार आहे आणि इन हँड 25,550 रुपये भेटणार आहे आणि 10,950 रुपये आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे। चौथ्या वर्षी 40,000 रुपये महिना भेटणार आहे, 28,000 रुपये आपल्या हाती भेटणार, 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे।
टोटल 5 लाख रुपये आपल्या कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहेत. 4 वर्षानंतर 5 लाखाचा 5 लाख रुपये आपल्याला व्याज या ठिकाणी भेटणार आहे. तर अशा प्रकारे यामध्ये आहे. तर आता या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये, तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत जे पण विद्यार्थी असतात त्याला आपल्याला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. जन्म 2 जानेवारी 2005 ते 2 जुलै 2009च्या दरम्यान असला पाहिजे. तर बघा या इंडियन एअरफोर्स या भरतीची जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर इंडियन एअरफोर्स भरतीचे हे संपूर्ण जाहिरात बघा. भारतीय वायुसेना अग्निपथ योजना के अंतर्गत अग्निवीर अयोध्या आवेदकों के लिए सूचना विवरण बघा. इंडियन एअरफोर्सची ही भरती निघाली. वेबसाईट तुम्ही बघू शकता HTTPS IAF रिक्रुटमेंट डॉट. ठीक आहे. त्याचबरोबर या वेबसाईटवरून आपण फॉर्मसुद्धा भरू शकता. 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2009 के बीच आपला या ठिकाणी जन्म असला पाहिजे. त्यानंतर बघा हे जी जाहिरात आहे हिंदीमधून आहे, तर थोडाफार मी तुम्हाला या ठिकाणी मराठीतून वाचून देण्याचा प्रयत्न करतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आवेदन करने की प्रक्रिया बघा. अभ्यर्थियों को वेब पोर्टल HTTPS IAF रिक्रूटमेंट EDCIL.com इन. तर बघा या वेबसाईटवरून आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता. 10वी पास मागितला आहे. उंची फक्त यामध्ये 152 सेंटीमीटर मागितलेला आहे. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी या ठिकाणी निवड प्रक्रियाचं जर पाहिलं तर आपल्या यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये आपलं होणार आहे यामध्ये पेपर. बघा विद्यार्थी मित्रांनो, या भरतीमध्ये आपलं पहिल्या टप्प्यामध्ये काय होणार आहे, पेपर होणार आहे. बघा हा पेपर आहे. 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. जनरल नॉलेजचे 15 प्रश्न आणि त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न. टोटल 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 30 पैकी जे पासिंग आहे हे 15 मार्कावर या ठिकाणी साफ दिलं आहे. बघा या ठिकाणी न्यूनतम उत्तीर्ण अंक 15 गुण दिलेले आहे बघा या ठिकाणी. आणि बघा या ठिकाणी 30 पैकी 15 या ठिकाणी पासिंग दिलेलं आहे बघा. न्यूनतम उत्तीर्ण अंक 15 गुण. ठीक आहे. तर पेपर पास व्हासाठी आपल्याला 15 प्रश्न आपले बरोबर असले पाहिजे, तेव्हा कुठं आपण या ठिकाणी पेपर पास होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, फिजिकल बघा. शारीरिक योग्यता प्रशिक्षण परीक्षण बघा. या ठिकाणी आपलं ग्राउंड आहे. 1600 मीटर रनिंग आहे बघा या ठिकाणी दिलं आहे. 1600 मीटर रनिंग 7 मिनिटामध्ये मारायची आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7 मिनिटामध्ये रनिंग मारणार आहे ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. जे पण 7 मिनिटापेक्षा जास्त टाईम झाला फेल केलं जाणार, पत्र केलं जाणार. आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये बघा या ठिकाणी आणखीन काय आहे, यामध्ये 10 पुशअप मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये, 10 सीटअप मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये आणि 20 स्क्वॉट मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये. तर नॉर्मली आहे, इजी आहे. आणि त्याचबरोबर पगार बघा. पहिल्या वर्षी 30,000 भेटणार आहे इन हँड 21,000. दुसऱ्या वर्षी 33,000 रुपये भेटणार आहे इन हँड 23,100. तिसऱ्या वर्षी 36,500 भेटणार आहे इन हँड 25,550. आणि चौथ्या वर्षी 40,000 रुपये महिना भेटणार आहे इन हँड 28,000 रुपये भेटणार आहे. आणि 5 लाख रुपये आपल्या पगारातून जमा केले जाणार आहे आणि 4 वर्षानंतर 5 लाखाचे 5 लाख व्याज आपल्याला दिले जाणार आहे. अशा प्रकारे यामध्ये पगार असणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार इंडियन एअरफोर्स आणि बाकीच्या भरतीबद्दल. आजच्यासाठी तर समजा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.